या शेतकरीद्रोही महायुती सरकारने शेतकऱ्याला फसवलंय, फसवी कर्जमाफी दिली आहे। मात्र असं असताना तुमचा आमदार या सरकारचे आभार मानतो, ते आभार मानत असताना त्याला थोडीशी जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे, ती लाज त्याला वाटत नाही। या लोकांनी लाजा कधीच्याच विकलेल्या आहेत आणि त्याला हा प्रश्न पडायला पाहिजे होता की ज्या जनतेनं मला निवडून दिलं, माझा 95% मतदार हा शेतकरी आहे, ज्या शेतकरी राजानं मला निवडून दिलं त्या शेतकरी राजाचे मुंडके कापायचं काम माझं महायुती सरकार करतंय, माझा भाजप पक्ष करतोय, माझा शिवसेना करतोय, माझा राष्ट्रवादी पक्ष करतोय आणि मी सरकारचे आभार कसले मानतोय। परंतु आमदार हे फडणवीस करतात, आमदार हे एकनाथ शिंदे करतात, आमदार हे सुनेत्रा वहिनी करतात, आमदार शेतकरी करत नाहीत, शेतकरी मतदार नाहीत। म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा आमदार तुम्हाला गृहीत धरतो आहे काय बाबा। त्या आमदारांच्या पूर्णच आमदार सत्ताधारी जे 140 45 50 60 170 जे आमदार आहेत म्हणतात सत्ताधारी, त्या सगळ्यांच्या पोस्ट ऐतिहासिक कर्जमाफी, अरे ऐतिहासिक फसवी कर्जमाफी आहे। परत काय की देवाभाऊंचं सरकार शेतकरी राजाच्या पाठी, शेतकरी राजाच्या पाठी। आकडेवारी जाहीर करा ना एकदा, दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करतात, आकडेवारी जाहीर करा एकदा, किती शेतकरी हवालदिल झालेले आहेत, त्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे, जगण्याची भ्रांत शेतकऱ्यावर निर्माण झालेली आहे। त्याला पीक विमा नाही, शासनाच्या योजना नाही, त्याला अनुदान नाही, त्याला ठिबकचं अनुदान नाही, मागेल त्याला विहीर दिली। आज शेतकरी 5-5 6-6 लाख रुपये स्वतःच्या बोकंडी करून यांच्या नांदी लागून फसलेले आहेत। आज ते केंद्र सरकारने ते नियम बदललेले आहेत, हजेरी घेता येत नाहीये, तिथे याचा आमदार तोंड उचकटायला तयार नाहीयेत। मात्र आता सरकारच्या नावानं बाबा काय काय त्यांच्या लगे त्या जाहिराती, सरकारनं असं केलं, सरकारनं तसं केलं, शेतकऱ्यांचं सरकार, देवाभाऊ शेतकऱ्यांचा पाठीराखा। अरे देवाभाऊ शेतकऱ्यांचा पाठीराखा नाहीये, देवाभाऊ शेतकऱ्यांचा मान कापा आहे। उद्योगपतींचा 16 लाख कोटी रुपयाचं कर्जमाफ करताना कोणत्या अटी शर्ती लावल्या होत्या? मग आज माझ्या बापाची कर्जमाफी करत असताना काय अटी शर्ती सुचतात तुम्हाला? 2018च्या आतल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं? 2019च्या कर्जमाफीमध्ये बसलेल्या महात्मा फुलेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं? म्हणजे एकीकडे जी शासनाची आकडेवारी आहे ती सगळी फसवी आहे, जे आकडे सांगतात ते सगळे फसवे आहेत। शेतकऱ्यांच्या समोर खरी आकडेवारी आली पाहिजे। त्या हरामखोर परदेशीनं 6 महिने जी शेतकऱ्यांच्या कडची बँकांना वसुली कशी करून द्यायची यासाठी अभ्यास केला। तो म्हणतो उच्चाधिकार समिती नामुकन डबुकन टमुक, एका बाबाच्या पोटचा असतील तर दाखव काय तू 6 महिने अभ्यास केला, काय उपाययोजना शिकवल्या तू, अल्पकालीन दीर्घकालीन कर्जाविषयीच्या उपाययोजना। येड्यात काढता का रे आम्हाला? धोत्रावर इन करतो का काय शेतकरी? येत्या दिवसामध्ये आंदोलन उभं राहणार आहे आणि आंदोलनाचं नेतृत्व कुठलंच भांडगुळ करणार नाही। आता आंदोलनाचं नेतृत्व शेतकऱ्यांचे पोरं करणार आहेत, त्यांच्यासोबत मी असणार आहे आणि हे अराजकीय आंदोलन असणार आहे। त्याची तयारी आम्ही चालू केलेली आहे, त्याचा रूट आम्ही फायनल करतो आहोत। ती बुलढाणा जिल्ह्यातनं पदयात्रा सुरू होईल आणि जे पावसाळी अधिवेशन आहे कुठे नागपूरला, त्या ठिकाणी ती पदयात्रा जाणार आहे आणि ती पदयात्रा शेतकऱ्यांचे अति महत्वाचे प्रश्न घेऊन जाणार आहे आणि ते प्रश्न डिस्कस करणं चालू आहे। आता मी स्वतः ज्या ज्या मार्गाने आपल्याला पदयात्रा द्यायची त्या त्या मार्गाने मोटरसायकलवर प्रवास करत निघतो आहे, त्या प्रत्येक गावात थांबतोय, तिथलं सगळं नियोजन आपल्याला करायचं आहे। कारण की कोणाला तरी समोर व्हावं लागल। हे सगळे चॉकलेट खाऊ आपल्यातले नेते मी सगळ्यांना सपोर्ट करून बघितला, सगळ्यांनी आपापला फायदा घेऊन निघून गेले, नाव माझं बदनाम होत गेलं। मात्र आता याच्या नादाला लागायचं नाही, एक अराजकीय शेतकऱ्यांचा लढा उभा करायचा आहे, त्यातनं मला सुद्धा नेता व्हायचं नाही आणि म्हणून कुठली संघटना म्हणून आपल्याला जायचं नाही, तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून जायचं, एक आपले प्रश्न घेऊन जायचं, ते प्रश्न मोकळे करायचे आणि बाजूला व्हायचं। त्यामुळे तुमची साथ खूप गरजेची आहे। विशेषतः ही संपूर्ण यात्रा विदर्भातून चालणार आहे, मात्र खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, इथल्या सुद्धा शेतकऱ्यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यायचंय, आम्हाला बळ द्यायचंय, आमची ताकद वाढवायची आहे आणि आपण शेतकरी एक झाला तर तो काय करू शकतो हे सरकारला दाखवून द्यायचंय। त्याकरता आपली पदयात्रा ही शांततेच्या मार्गाने ही विदर्भातून मार्गक्रमण करत बुलढाणा हा मराठवाड्याच्या, एमपीच्या, खानदेशाच्या बॉर्डरवर असलेला जिल्हा आहे आणि इथनं ही पदयात्रा सुरू होईल आणि ती थेट विधान भवनावर जाणार आहे। कशासाठी? तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नागपूरला पावसाळी अधिवेशनामध्ये। त्यामुळे आम्ही ते नियोजन करतोय, तुमची सुद्धा मोलाची साथ आम्हाला पाहिजे। धन्यवाद।